मॅग्नेट संदर्भात आपण या अगोदर चर्चा केली, बरोबर. तर हे जे तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्ट दिसत आहे हा आहे मॅग्नेट, बरोबर. ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, चुंबक म्हणतो. आणि तुम्ही केअरफुली जर पाहिलं तर तुम्हाला सांगितलं मी की जे मॅग्नेट आहे त्याला किती पोल असतात, 2 पोल्स. एक आहे नॉर्थ पोल्स आणि दुसरा आहे साऊथ पोल्स, है ना. तर नॉर्थ पोल म्हणजे काय, उत्तर ध्रुव चुंबकाचं, आणि साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव, बरोबर. आता हा जो चुंबक तुमच्या समोर आहे तर हा बार मॅग्नेट आहे. काय आहे, बार मॅग्नेट. कारण चुंबकाचे वेगवेगळे शेप असतात, ते आपण या अगोदर काय केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे की चुंबक जो आहे हा टांगलेल्या स्थितीमध्ये जर असेल तर तो कसा स्थिर राहतो, दक्षिण उत्तर म्हणजे नॉर्थ आणि साऊथ या डायरेक्शन मध्ये काय असतो, तो स्थिर असतो, बरोबर. आता एक लक्षात घ्या, चुंबकाच्या संदर्भात मी तुम्हाला अट्रॅक्शन आणि रिपल्शन या 2 गोष्टी शिकवल्या होत्या, बरोबर आहे. अट्रॅक्शन म्हणजे काय, आकर्षण. तर आकर्षण कोणामध्ये असतं बरं, अनलाईक पोल्स म्हणजे जे विजातीय ध्रुव असतात, जसं की एक असेल साऊथ, दुसरा असेल नॉर्थ. पहिला असेल नॉर्थ, दुसरा असेल साऊथ. तर त्यांच्यामध्ये काय असतं, आकर्षण, अट्रॅक्शन. जसं की पहा, आता या चुंबकामध्ये माझ्याकडे हा आहे साऊथ पोल आणि हा आहे नॉर्थ पोल. तर साऊथ आणि नॉर्थ मी एकत्र करतो, तर हे एकमेकांना काय केलं बरं, यांनी अट्रॅक्ट केलं. आता दूर लोटायले का एकमेकांना, नाही, येते लक्षात. त्याच्यानंतर चुंबकाचे जर सजातीय ध्रुव असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात का, नाही. जसं की पहा, आता पहा तुमच्या लक्षात येत असेल की मी जवळ येण्याचा प्रयत्न करायलो, पहा पण एकमेकांपासून कसे चालले ते दूर चालले, पहा, येते लक्षात. म्हणजे पहा मी यांना शक्ती जरी लावली समजा तर यांना एकमेकांच्या जवळ चाललेत काही नाही, म्हणजे एकमेकांना काय करतात, ते दूर लोटतात. कारण साऊथ साऊथ हे काय झाले, लाईट पोल्स. लाईट म्हणजे कसे, सजातीय ध्रुव. मग सजातीय ध्रुव मध्ये काय असतं, प्रतिकर्षण. त्यांच्यामध्ये असतं रिपल्शन. काय असतं, रिपल्शन. पहा, पहिल्याचा नॉर्थ आणि दुसऱ्याचा साऊथ घेतो मी, लगेच अट्रॅक्शन यांच्यामध्ये आहे. लक्षात आलं, थोड्या प्रमाणात तुमच्या लक्षात चिटकले आहेत, बरोबर आहे. पण तेच पुन्हा याचा नॉर्थ, पहिल्याचा नॉर्थ आणि दुसऱ्याचा नॉर्थ हे जर आपण जवळ घेतले तर पहा स्टेबल होईल का, नाही. तुम्ही हा एक्सपिरियन्स करू शकता, पहा लगेच हे बघा डायरेक्शन चेंज करायला लक्षात. म्हणजे विजातीय ध्रुव जर असतील तर त्यांच्यामध्ये असतं प्रतिकर्षण, रिपल्शन, आणि अनलाईक पोल असतील, बरोबर. अनलाईक पोल असतील तर ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, चुंबकाचं वैशिष्ट्य आहे. आता हे पाहिल्यानंतर आता या एक्सपेरिमेंट मधून फक्त आपल्याला एवढंच लर्न करायचं होतं की चुंबकाचे जर सारखे ध्रुव असतील, है ना, लाईक पोल्स, नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ, तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात का, नाही. त्यांच्यामध्ये असतं रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण. आणि चुंबकाचे पहिल्याचा नॉर्थ आणि दुसऱ्याचा जर साऊथ घेतला आपण, किंवा पहिल्याचा साऊथ दुसऱ्याचा नॉर्थ, तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन. ओके, आलं लक्षात. तर पहा आपल्याला एक एक्सपेरिमेंट बघायचं आहे. ते एक्सपेरिमेंट असेल की मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स हे आयडेंटिफाय करणं, बरोबर. आता यासाठी माझ्याकडे काय आहे, मॅग्नेट आहे, त्यानंतर एक वुडन ब्लॉक आहे आणि एक आयर्नची स्ट्रीप आहे, लोखंडाची काय आहे, स्ट्रीप आहे. लक्षात आलं. माझ्याकडे काय आहे, आयर्न म्हणजे Fe, तेरस म्हणून आपण त्याला, वूड है ना, वूडचा ब्लॉक आहे. त्यानंतर काय आहे, मॅग्नेट. आता मला सांगा, हे मॅग्नेट जो आहे, या मॅग्नेट या लाकडाच्या वस्तूला अट्रॅक्ट करत आहे का, नाही करत. करत आहे का, नाही करू शकत. त्याचा अर्थ काय झाला की जी वूड आहे, हे जे लाकूड आहे, हे काय आहे, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. परंतु इथं जर मी आयर्नची स्ट्रीप घेतली आणि मॅग्नेटला जर पाहिलं तर मॅग्नेटला काय झाली, ती अट्रॅक्ट झाली, चिटकली. याचा अर्थ हे आयर्न काय आहे,
मॅग्नेटिक मटेरियल आहे. काय आहे? मॅग्नेटिक मटेरियल. मग जे सबस्टन्स मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर, मॅग्नेटला स्टिक करतो, मॅग्नेट त्याच्यावर फोर्स अप्लाय केल्यावर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतील तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं? मॅग्नेटिक सबस्टन्स, किंवा त्यांना आपण मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणू. आणि आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला लिहिलं आहे, काय लिहिलं आहे? कोणते कोणते मॅग्नेटिक मटेरियल्स आहे? निकेल, कोबाल्ट आणि आयर्न. ओके, हे सर्वच्या सर्व सबस्टन्स काय आहेत? मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. ओके, तर हा एक पॉइंट इथं लक्षात ठेवायचा.